कुठे चालला तू? कुठे चालला? जय बाप्पा, पाडलीस तू अगरबत्ती. कुठे अगरबत्ती? कुठे हे अगरबत्ती कुठे घेतली? अच्छा, नको ना नारळामध्ये लावू. ही काय खाल्लं बघू? काळं का केलंस तोंड? कसं कुठून केलंस तू काळं? हां, थांब मला बघू दे. थांब थांब थांब. ऑल राईट मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 10-15 दिवसाच्या गॅप नंतर आज ब्लॉग करतोय. आजचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो इन शॉर्टमध्ये. आज नाश्त्याला काय ते दाखवतो. चहा ठेवलंस पण तू? हा हो. का? कोणासाठी? आपलं ठरलंय ना चहा घ्यायचा नाही म्हणून. झोप नाही झालेली. झोप नाही झालेली? खरं बोल. एवढी चांगली झोपली तरी पण झोप नाही झाली बोलते. त्यामुळे माझी झोप नाही झाली. का बाबू? काय केलंस असं तू? काय केलंस? याच्यामुळे काय केलंस तू असं? काय केलं? का केलं? मला तरी असं वाटते हा रिझन नसला पाहिजे की याच्यामुळे झोप नाही. हा बोल. तुझ्यामुळे नाही झाली बा. का मी काय केलं? तू माझ्या रात्री भांडला त्याच्यामुळे मी विचार करत पाच तास. ही बोलते माझ्यामुळं झोप नाही झाली. रात्री जस्ट झोपण्यावरून काय झालं, मी बोललो मला थोडंसं असं हेड मसाज करून दे. तर ती बोलली माझा हात अवघडतोय. ठीक आहे, मी बोललो ठीक आहे राहू दे, मी माझ्या हाताने करतो. मी माझ्या हाताने करायला लागलो असं. तर ते तिला नाही चांगलं वाटलं की हा याच्या हाताने कसं करतो, म्हणजे मी करतो त्याला व्हॅल्यू नाही आहे. मग राग आला हिला आणि झोपून गेली. मग त्याच्यामध्ये तिची झोप नाही झाली. मी काय करू शकतो त्याच्यामध्ये? हा अर्धा सिनारिओ आहे. ठीक आहे, हा, पूर्ण सिनारिओ सांगायचा असतो. काय सांगणार तू असं सिनारिओ सांग. एक मिनिट, तू काय केलं असं? हा राहू दे. राहू दे म्हणजे असं मी हात ठेवला होता डोक्यावर. राहू दे रे. मी हातावरती डोकं ठेवलं होतं. कोणताच पुरुष ऍग्री करत नाही. लेटेड नाही, त्यांनाही माहिती की लेडीज ऍग्री नाही करत. पुरुष तर ऐकून घेतो. तुम्ही सांगा तेवढ्यावरती कोणाची राग चुकी आलाय. आहे. तेवढ्यावरती राग येणारच आलाय. ना, येणारच राग. का नाही येणार ते पण सांगतील लोक. का? हा सांगा, तुम्ही सांगा, कॉमेंट मध्ये सांगा. काय नाश्त्याला काय बनते इकडे? काय हे वाटण आहे का? वाटण? अरे पण वाटायचंच आहे ना आता. मिक्सर लावायचं ना याला. काय काय याच्यामध्ये? उडीद डाळ आहे, मिरची आहे, मीठ आहे आणि आलं लसूण आहे. बाय द वे काय बनवते हे सांगितलंच नाही तू त्यांना. से सॉरी फर्स्ट. हा, काय असं सॉरी? बरं काय बोलू सांग मला. काय सॉरी बोल. सॉरी नीट बोल. नीट. सॉरी बोल. सॉरी बोल. जोपर्यंत तू बोलणार नाही तोपर्यंत काम होणार नाही. काय? मी बनवणार नाही नाश्ता. काय बोलू? सॉरी. सॉरी बोललो की आता. एवढं काय त्याच्यामध्ये? मला बोलायला लावून मग स्वतः कळत नाही का मला? मी येडी दिसले होय तुला? एडीत दिसले का म्हणजे? हे मी येडी आहे का? अरे मी म्हंटल वेडी आहे. मी म्हंटल तू रिॲक्शन तसंच देतोय. दिसलं का म्हणजे काय? मला हे म्हणायचं, दिसलं का म्हणजे काय? निघ. झालं असतो परत विसरलास काय? तू आहे ना, तू एक काम कर. तू आहे ना, ते लेकराला बदाम खायला घालायचे. तू खात जाते. गरजेचं आहे तुला जास्त. बदाम का? बदाम नाही तो खुराक. मला भूक लागले. कधी बनवणार आहे वडे? तू लसूण सोलला तर धर. तू काय बनवते ते सांग पहिले. तुझ्या मेंदूचा वडा धर. हम्म? तुझ्या मेंदूचा वडा जा. मेदू वडा बनवायचा. मेदू वडा. मेदू वडा बोलते उसको, मेंदू वडा नहीं. मेरे को पता है उसको मेंदू वडा बोलते. आई सेड तुझ्या तू इधर मेंदूचा क्यों वडा. देख रही लेके? इधर देख, इधर. ओए इधर देख, इधर. हेलो. चल एक हाग हाग सर, हाग घाबरला. दे मला. हाग दे असं म्हणते. निघ चल आता. करू दे काम. सोलून देऊ लसूण. एवढं मोठं काम दिले मला आता लसूण सोलायचं. मित्रांनो, लसूण सोलायचं एवढं मोठं काम. छोटी मोठी कामं नाही करत आपण. काय बाकी अजून? काय काय आणायचंय? काय आणायचं? मिरची, टोमॅटो, लसूण. बरं ठीक आहे, आणतो. चल गाईस, पहिला चहा पितो आणि त्याच्यानंतर मिरची, टोमॅटो आणि काय एक 2 गोष्टी, लसूण ते आणायचं. ते आणायला जातो. थँक्यू सो मच. ह्या पोराला एकदा लालच दिल्याशिवाय ना हा तिकडे साईडला जाऊन बसत नाही आणि आपल्याला व्लॉग करायला चान्स मिळत नाही. महाराज या इकडे. या इकडे महाराज. या बसा इथे महाराज. बसा महाराज, बसा इथे. हां, इथे खावा. मी आलो बेदू वडा घेऊन तुला.
मेदूवडा घेऊन येऊ ना तुला मी? मेदूवडा खायचा ना तुला? खायचा ना? हो, पहिले हे खा पापड, मग तुला मेदूवडा देतो. हां, काय म्हटलीस? शेवगा होता आपल्याकडं, टाकायचा राहून गेला सांबरामध्ये. साम्राज्यामध्ये शेवगा टाकणं विसरून गेली तू तुझ्या. मेदूवडा बरोबर काय बनवते? फक्त सांबर बनवते? हो. चटणी नाही? नाही. मला चटणी बरोबर आवडतं पण. जा नारळ घेऊन ये, फोड तुझ्या डोक्यावर, मला करून दे, मी देते बनवून. नको, नारळावरती दगड, नारळ नको आपल्याला, दगडावर दगड आपटतो. तुझ्या या दगडावरती नारळ आपटतो ना. माझं ते जर दगड असला असतं तर तुला एवढं चांगलं चुंगलं खायला नसतं मिळालं. ठीक आहे, दगडाशी आणि चांगलं चुंगल्याचे काय संबंध? तिथूनच सगळं वर्क होतं. अच्छा, दगडामध्ये मेंदू म्हणायचे तुला, असं म्हणायचं का? हो, अगदी बरोबर. इकडे मेदू वड्याचं बॅटर रेडी आहे आणि तिकडे डाळ भात लोणचं, म्हणजे लोणचं नाहीये पण डाळ भात लावलेला डाळ भात कुकरमध्ये. नाहीये रे बाबा, सांबर आहे. अच्छा, सांबर आहे काय? हो, मला वाटलं डाळ भात लावलेला सकाळी. सांबर लावलेलं काय तिकडे, सांबर लावलेलं. मेंदू वडा नाही म्हणायचं, मेदू वडा. आय नो दॅट. अशा प्रकारे इकडे तेल उकळलेलं आहे. तेल उकळलं नाही रे बाबा. ते मग हे काय बघ की. झाऱ्या कुठे माहितीये का मोठा? जा रे. काय झाऱ्या का? सोडा टाकू का? काय? सोडा नको ना? सोडा राया है नाद खुळा, सोडा रा. परत एकदा बुगडे सोडा राया है नाद. तेलाची मस्ती नाही, मग मागं सरक चल. तेलाची थोडी मस्ती करतो, तुझ्याशी करतो पण मी. मी काम करते ना. टेस्ट करून बघ मीठ. हे काय आहे? मेदूवड्याचा तुकडा आहे. अच्छा, मला वाटलं ते मेदू वड्याच्या मधलं गोल नसतं का, तिथला पार्ट आहे का काय? हा, खा लवकर. मीठ एक नंबर झाले रे. बनवू दे, दम खा. हा, बनवू दे, आईला बनवू दे बाबू. अच्छा, असं बनवतात का? नाही, ते हातावर बनवायचं असतं, पण ते हातावर व्यवस्थित होत नाही ना, हाताला चिटकतं. भाजायची पण भीती असते ना, म्हणजे आपली भारी आयडिया आहे ना. हा, मस्त. ही आयडिया आवडली मला, की हाताला भाजण्यापेक्षा डायरेक्ट चमच्यावरतून डायरेक्ट तेलामध्ये. आईला दे. काय म्हटलीस? बरं झालं आवाज संपला. का बरं? अरे तांदूळ काढला तर तो डबा संपला म्हणून. हा. हे बघ, तांदूळ उन्हात घालायला ओ, लागले. कणीला सोंडे झालेत, नवीन कणी. अख्ख्या कणीला? हो, खूप झाले. बंद कर. हे घे आणि खाली जा. मी तांदूळ दुसऱ्या घेतले मग एवढीच कणी का अजून कणी? बघायला लागतील डब्बे. चेक कर एकदा, ते सगळेच एकत्र घालतो बघ. ह्याच्यात काय आहे? तांदूळ आहेत का कणी आहे ह्याच्यात? बघायला लागेल. करू का तुम्हाला? बघा गाईज, याच्यामध्ये लागलेत का सोंडे? नाही, हे तांदूळ आहेत बहुतेक. तांदूळच आहे बहुतेक. नाही, ही कणी आहे. लगेच कळलं नव्हती झाकण. कणी आहे. कणी आहे. कणीला कसे काय लागले सोंडे? तेच ना. तांदळाला नाही लागले. आपण कणीला हे नाही लावलं म्हणून. पावडर. हा, पावडर नव्हती लावली कणीला. कणीला आपण पावडर लावतो कुठे? लावतो की नाही, भाकरीला घ्यायचं म्हणून नाही लावत. ते उन्हात ठेवायला लागते. हा, ठीक आहे. ते एकदा बंद राहू दे, मी नंतर उन्हात टाकतो खाली. हे बघा गाईज, इथे आणून टाकलेले आहे. याच्यावरती हे सोंडे दिसतात का तुम्हाला? सोंडे हे बघा, छोटे छोटे सोंडे भरपूर झालेत. हा जो फ्लॅट आहे पूर्ण रिफ्युजी एरिया आहे, त्यामुळे इथे काहीच नसतं. सो तिथे आणून आपण वाळत घातलेले आहेत तांदूळ. आता संध्याकाळपर्यंत पूर्ण हे निघून जातील, त्याच्यानंतर मग आपण घरी घेऊन जाऊ. झालं? वा, मेदू वडा आणि सांबर गाईज, एक नंबर. चटणी आज नाही आहे, कारण की नारळ आपल्याला आणावं लागला असता, मग तो सोलून वेळ लागला असता. सो शॉर्टकट थोडंसं आहे. हे तर आपल्याला दिलेलं आहे गाईज, बट तिच्यासाठी कोण करणार, नाही का?
तुझ्यासाठी घे ना मग मी खाते. हे होतंय तो. एक काम कर, मी तुला भरवतो, तू खाशील तोपर्यंत. अरे खा खा खा. थँक्यू. जस्ट बिकॉज मला गरम मिळावं खायला म्हणून तिने पटापट बनवून दिलं. बट तिला पण गरम मिळालं पाहिजे ना, ती पण डिझर्व करते. आणि नेहमी गरम सगळ्यांना गरम गरम खायला देण्यामध्ये ती नेहमी शेवटला खाते आणि थंड मिळतं. सो हे तुझ्यासाठी पहिला बाईट. थँक्यू. ठीक आहे. विथ सांबर आता घे. सांबर पण टेस्ट करून सांग मला कसं झाले. तूच बनवलेले. मस्त आले ना. मला माहिती नाही, साऊथ इंडियन तुझ्याकडून कधीच फेल जाणार नाही. खावा खावा. आता खावा. मस्त छान छान ये. त्याची पण डिश बघा मित्रांनो, त्याला पण एक छोटासा वडा आणि थोडंसं सांबार दिलं, तो पण डीप करून मस्त मजा घेतो त्याची. सो हा जो मेदूवडा बनवलेला ना गाईज, बाहेरच्या गाडीवरती म्हणजे बाहेरच्या स्टॉलवरती जो मेदूवडा बनवतात त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कारण की बाहेरचे जे मेदूवडे बनवलेले असतात थोडंसं ऑइली असतात जास्त आणि त्याच्यामध्ये सोडा यूज केलेला जातो. सो आपण घरामध्ये जर बनवतो त्यामध्ये सोडा बिलकुल यूज करत नाही. सो त्यामुळे एकदम टेस्टी बनतो आणि विदाऊट म्हणजे जास्त ऑइल नाही. तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये गाईज बघा की मी जर प्रेस केला असा प्रेस केला तरी पण तुम्हाला ऑइल दिसणार नाही. हे बघा ऑइल 0च्या बरोबर आहे. आणि बाहेरचे वडे बघितले ना तुम्हाला माहितीच आहे की किती सारं ऑइल निघतं त्याच्यामध्ये. बुडवून खायचं आहे पण त्याला दिला ना अख्खा वडा त्यांनी स्वतःच्या हाताने घेतला माझ्याकडून. त्याला बघ इथे दिले होते तुकडे करून आणि सांबार पण दिलं होतं. हे बघ बाबांना खाऊ दे ना आपल्या. काय म्हणली? केस वाढवायचे तर आहे पण ते असं मध्ये मध्ये येतात ना ब्लॉग करताना किंवा विचित्र दिसतं ना, लय घाण वाटतं. असं वाटतं आत्ताच जाऊन कट करून यावं, पण काय करायचं, इच्छा आहे की मोठे केस एकदा तरी करायचे आहेत. सो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जरी घाण वाटलं असेल तरी ॲडजस्ट करून घ्या, कारण की माझी एकदा इच्छा आहे, करून बघणार, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण कट करणार. आणि आता ह्याचं बघा, हां याला फुल झोप आलेली आहे. झोप आता सकाळी 7:30 वाजता लवकर उठलो ना मी आणि तो 7 वाजता. हां 7. तो 7 मी 7:30. ठीक आहे. तर त्यामुळे त्याला आता एवढी झोप यायला लागली आहे ना, आता मस्त पोट फुल झालेलं आहे जेवण वगैरे त्याचं. सो त्यामुळे ना झोप यायला लागलेली आहे त्याला. आता घे पाणी पी आणि मग झोपा. ठीक आहे. ठीक आहे. हो ठीक आहे. झोप आली ना तुला? झोप आली ना? हां ठीक आहे. झोपा, जावा बेडवर झोपा. जा ना, चा बेडवर झोपा. हां आई येते, जा. आई येते, जा. आई नाश्ता करून येते, जा बेडवर झोप. आता झोपते का काय करतोय, परत येणार तो. आम्ही जोपर्यंत येतो तोपर्यंत तो झोपणार नाही. आमच्यापैकी कोणतरी पाहिजे त्याला झोपवायला, तो त्याशिवाय झोपणार नाही. हे पण अरे मान पडेल खाली, होय मान पडेल. हो हो हो, आम्हाला पण माहिती आहे, छान झालंय. काय म्हटली? सांबार झाले का तुझं खाऊन? हा झाले माझं खाऊन. गाईस तुमच्यापैकी कोणी नवऱ्याचं उष्ट खातं का? मी खाते. चांगलं असतं खाल्लेलं. असं काय नसतं, अन्न वाया जाऊ नये म्हणून. हां तसं तर जनरली उष्ट नाही खाल्लं पाहिजे कोणाचंच कोणी, बट अन्न वाया न जाऊ म्हणून ते खाल्लेलं ठीक असतं. आणि आपल्या पूर्वज म्हणतात उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं. तुझं काय उष्ट घेईल? बट अरे पूर्वज म्हटले ते प्रेम वाढण्यासाठी, किंवा ते एक बोलणारी गोष्ट आहे. बोलणारी म्हणजे काय बोलतात त्याला, एक मांडणारी गोष्ट आहे. बट जर आत्ताच्या सिच्युएशनला बघितले, कोरोना ह्या होत्या सगळे 1760 व्हायरस येतात आहे. सो त्या गोष्टीने, त्यामुळे असं म्हणतोय की उष्ट नाही खाल्लेलं बरं. मग रक्ताचा नात्यातला असलं तरी चालेल. जे तुला होईल ते मला होईल, दोघं एकत्र जाऊ. काय विचार करतोय? 80 साल के बूढ़े होके मरने का आपने को. काय काय असं दोघं एकत्र जाऊ. ठीक आहे, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. बट आत्ताचे लाईफ एन्जॉय करून घेऊया.
है ना. नो डाऊट. कोणाचाच भरोसा नाही आहे गाईज. तर जी लाईफ देवाने आपल्याला दिलेली आहे, ॲक्च्युली देवाने आपल्याला जमिनीवरती का पाठवले सांग बरं. मला काय माहिती. देवाने आपल्याला जमिनीवरती या गोष्टीसाठी पाठवलं आहे की जा आणि जग. या गोष्टीसाठी नाही की जा आणि काम करून मर. या गोष्टीसाठी नाही. काय करतोय. अरे हा गुंड्या भाऊ आपला झोपला वाटतं. नाही आवाज येतो कुडकुडचा. खुडखुडचा आवाज येतोय. आतमध्ये जाऊन नक्कीच काही ना काहीतरी करत असेल. मग काय हा व्लॉग इथपर्यंतच ठेवूया, शॉर्ट व्लॉग. हां ब्रेकफास्ट संडे ब्रेकफास्ट विथ सॅटर्डे आज. सॅटर्डे येड्या. ब्रेकफास्ट विथ अस. तुझं पण माझ्यासारखं व्हायला लागलं, विसरायला लागली आता हळूहळू. मॉम्स ब्रेन. मॉम्स ब्रेन. मग काय होतं त्याने. रीड इट. सांग तरी, मला नाही एवढा वेळ बाबा रीड करायला. तू सांग, वाचली तर 2 लाईन सांग. कुठे बॅरिस्टरच्या हाताखाली काम करायला जातो का. बॅरिस्टर माझ्या हाताखाली आहे, समजलं. सामान्य माणसं नाही आपण. जा पोऱ्या बघ तो आला बघ. डोक्याला लावून आले वाटतं. त्याला डोक्याला हात लावते. काय आलं. काय आलं. हा कानात नाही घालायचं ते. कानात नाही घालायचं. काय आलं. काय करायची. ओके, तर मग हा व्लॉग इथपर्यंतच ठेवूया. हां येस. देन फिनिश इट. आजच्यासाठी एवढंच. मेदूवडा कार्यक्रम. आणि आता आज झोपून जाईल. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी बाहेर जाणार आहे. सो ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एक कोलॅबरेशन आहे, सो त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. सो त्याचा ब्लॉग सेपरेट येईल. बाय द वे आपल्या इंस्टाग्रामवरती पण भरपूर अशा कोलॅबरेशन आपण करतोय, येतात आहे. सो तिकडे जाऊन रील्स चेकआउट करा. इकडे खाली लिंक देतो मी इंस्टाग्राम IDची बायोमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये. सो तिकडे जाऊन इंस्टाग्रामला व्हिजिट करा आणि तिकडे कॉमेडी रील्स पण एन्जॉय करू शकता तुम्ही. सी यू, भेटूया.